आता लवकरच दिवाळी येत आहे, मग सगळ्या आईंची गडबडते म्हणजे दिवाळी फराळ करण्याची. आता त्यातलाच आपण एक पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे बुंदीचे लाडू. बुंदीचे लाडू करायला जरी सोपे असले तरी तर बरेच जणांना बुंदी व्यवस्थित पडत नाही. बुंदीचा लाडू व्यवस्थित असा वळला जात नाही किंवा बुंदीचा लाडू रबरासारखा होतो, ठिसूळ होतो, अशा बऱ्याच जणांच्या समस्या असतात. तर आज असं काहीच होणार नाही, परफेक्ट अशीच तुम्हाला रेसिपी दिलेली आहे. तर आज आपण अर्धा किलो प्रमाणात हे बुंदीचे लाडू करणार आहोत. रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघितलात का? बुंदीचे रसरशीत लाडू झालेले आहेत. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बुंदीचे लाडू हे आपण अर्धा किलो प्रमाणात करणार आहोत की नाही, त्याच्यासाठी इथे मी मोजून घेत आहे आणि तुम्हाला कपाचं सुद्धा मेजर सांगणार आहे, म्हणजे ना तुमचे जरासुद्धा लाडू चुकायला नको. आता इथं वजनी प्रमाण बघा, 500 ग्रॅम इतकं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच की अर्धा किलो इतकं. आणि कपाचं मेजर सांगायला गेलं तर 5 कप इतकं हे बेसनचं पीठ घेतलं आहे. आता हे घेतलेलं पीठ आहे का नाही, आपण दुसऱ्या भांड्यामध्ये एका काढूया, कारण का हे भांडं आहे का नाही ते जरा पसरट आहे. मग मला पीठ मळण्यासाठी तसं पसरट भांडं हवं, त्याच्यासाठी हे मी रिकामं भांडं करून घेतलं आहे. आपल्याला पीठ मळण्यासाठी का नाही असं मोठं पसरटच भांडं घ्यायचं, तुम्ही एखादं पातेलं घेतलात तरीसुद्धा चालेल. तर आता इथं बघा मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे घेतलेलं बेसन पीठ आहे का नाही ते चाळून घ्यायचं आहे. इथं बेसन पीठ जे वापरलेलं आहे का नाही ते घरी केलेलं बेसन पीठ वापरलं आहे. काय करायचं, चणा डाळ आणायची दुकानातून, ओल्या कपड्याने पुसून घ्यायची, उन्हामध्ये कडकडीत तापवायचे आणि गिरणीतनं दळून आणायचं. तर हे आपलं भेसळयुक्त बेसनचं पीठ तयार झालं. विकतचं सुद्धा वापरू शकता तुम्ही, पण ते भेसळयुक्त असतं, त्याच्यामुळे ते न वापरता शक्यतो करून तुम्ही डाळच दळून आणा. अशी डाळ दळून आणल्यामुळे ना पीठसुद्धा आपलं भरपूर प्रमाणात पडलं जातं. आता इथं बघा थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर करत आहे. आता तुम्हाला शेवटी एकूण सांगणारच आहे हे पीठ मळण्यासाठी पाणी किती लागलेलं आहे. तर इथं बघा मिक्स करण्यासाठी मी असं मिक्सी घेतलेलं आहे आणि छान एकाच दिशेने आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होत नाही. बेसनचं पीठ नेहमी चाळून घ्यायचं, म्हणजे का नाही छान असलं आपलं हे बॅटर होतं, कुठेही गाठी वगैरे राहत नाहीत बेसन पीठ चाळून घेतल्यामुळे. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं बॅटर हे पातळ झालं तर बुंदीला आपल्या छान गोलगरीत आकार येणार नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे. जर तुम्ही हे पीठ घट्ट ठेवलं तर बुंदी साच्यातनं खाली पडणार नाही आणि जर पातळ ठेवलं तर बुंदी गोल गरगरीत आकार धरणार नाही. त्यामुळे तुम्हाला पिठाची काळजी घ्यायची आहे. इथं बघा 5 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं होतं, त्याच्यासाठी 2.5 कप इतकं पाणी लागलेलं आहे. आणि बघू शकता छान बुंदीसाठी आपलं इथं बॅटर झालेलं आहे. आता हे बुंदीसाठीचं कसं झालं बॅटर ओळखायचं बघा, ह्या टाईपचं हवं बघा, एक जाड लेअर येते आपल्या चमच्याच्या वरती, मग समजायचं की आपलं हे बुंदीसाठी बॅटर रेडी झालेलं आहे. बघा इथे तुम्हाला दाखवते मी चमच्याने. मेन हे आपलं पीठ भिजणं छान महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक 10 मिनटं तरी भिजत ठेवूया. तुमच्याकडे वेळ असेल तर 20 मिनटं, अर्धा तास भिजत ठेवलं तर अगदीच मस्त असे लाडू होतात. आता बघा एक मी 15 मिनटं हे भिजत ठेवलं होतं आणि छान असं हे पीठ भिजलेलं आहे. पीठ बघू शकता. बुंदीचे लाडू करत असताना मध्येच जर कलरची बुंदी असेल ना तर ते आणखीन दिसायला छान दिसतात. म्हणून इथं मी 2 वाट्यामध्ये थोडं थोडं बॅटर काढत आहे. जास्त आपल्याला काढायचं नाही. तर हे कशासाठी काढलेलं आहे, आपल्याला रंगीत बुंदी हवी का नाही त्याच्यासाठी. तर एकामध्ये इथे मी हिरवा रंग घातलेला आहे आणि एकामध्ये इथे लाल रंग घातलेला आहे. हे तुम्ही नाही केलात तरीसुद्धा चालेल, पिवळी बुंदी पाडून त्याचे लाडू बांधलात तरीसुद्धा चालेल. दिसायला जरा छान दिसतात म्हणून हे मी असं केलेलं आहे. थोडं थोडंच करायचं आहे बरं का, एक एक आपल्याला झाऱ्या सोडता येईल इतकाच बस करायचं आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने छान असं मिक्स केलेलं आहे. आता ह्या वाट्या आपण बाजूला ठेवूया. तर हे आपलं बाकीचं उरलेलं बेसनपीठ, तसं बेसनपीठाचा पिवळसर कलर असतोच, पण आणखीन थोडंसं आपण कलर घातल्यामुळे ना बुंदी छान पिवळी गरगरीत अशी होते, जशी काही आपण दुकानातून विकत आणतो ना तशी होते. म्हणून इथं थोडासा पुन्हा मी येल्लो कलर घालून छान असं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला कलर आवडत नसतील, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. आता बुंदी पाडण्यासाठी इथं माझ्याकडे बघा झारा आहे. तर आपल्याला कसं समजायचं हे पीठ झालं आहे, तर झाऱ्यावरती थोडंसं बॅटर टाकायचं. बघू शकता खाली छान असे ठिपके पडायला लागलेत, म्हणजे समजायचं हे बॅटर आपलं बरोबर झालं. तर ह्याच्यातनं बुंदी पडत नसेल तर बॅटर आपलं घट्ट झालं आहे, मग थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता आणि बुंदी जर पातळ झाली तर थोडंसं बेसनपीठ ॲड करू शकता. आता आपण बुंदी तळायला लगेच घेऊयात. तर बघा एक वाटी घ्यायची आहे, खाली आपल्याला ताट घ्यायचं आहे वाटी ठेवण्यासाठी. बाजूला तेल गरम करायला ठेवलेलंच आहे. तेल गरम आहे का बघितलेलं आहे. तेल गरम आहे बघा, बेसन टाकलं तर ते लगेच वरती आलेलं आहे. तेलामध्ये बुंदी पाडत असताना गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. तर बघू शकता इथं बुंदी कशी गोल गरगरीत पडायला लागलेली आहे. आता बघा एक वाटीभर इतकं मी मिश्रण ह्या झाऱ्यामध्ये ओतलं आणि वाटी आपल्याला वर गोल गोल फिरवायची आहे. तशी आपली बुंदी खाली टपाटप पडते, बघू शकता इथे.
सुरुवातीला गॅस हा फास्टच ठेवलेला आहे, म्हणजे बुंदी लगेच आपला आकार धरते, नाहीतर एका ठिकाणी हे गोळा होऊन बसतं. आता बघा गोल गरगरीत आपली बुंदी पडलेली आहे, कुठेही एका ठिकाणी जास्त किंवा गाठी त्याच्या झालेल्या नाही आहेत. आता मध्यम गॅस करून बुंदी आपल्याला छान तळून घ्यायची आहे. बुंदी जर चांगली तळून घेतलीत तर बुंदीचे लाडू हे जास्त दिवस टिकतात. जर बुंदी तुम्ही लगेच काढलात, थोडीशी कच्ची राहिली तर बुंदीचे लाडू नरम होतात, पण का नाही लाडू जास्त दिवस टिकत नाही, त्याच्यावरती बुरशी ते काबरी येते का नाही तसे होतात म्हणून. आता तळलेली बुंदी आपण बाजूला काढली तर बघा इथे मी आणखीन तुम्हाला दाखवते. जर तुम्ही भरपूर प्रमाणात जर करत असाल, हा झाऱ्या जर खूपच खराब झाला तर मध्ये तुम्हाला धुवूनसुद्धा हा झाऱ्या वापरायचा आहे. झारा हा धुवायचा आणि कोरड्या कपड्याने पुसायचा, मगच बुंदी पाडायची. बघू शकता इथं मी ही दाखवली तुम्हाला झाऱ्याने बुंदी पाडायची पद्धत. मस्त गोलगरी झाऱ्याने सुद्धा बुंदी पडते. पण जर तुमच्याकडे झारा नसेल तर काय करायचं, तर इथं बघा जे आपण तेलात कुठलाही तळलेला पदार्थ बाहेर काढतो तर हा झारा तर सगळ्यांकडे असतोच, बरोबर का नाही. मग त्यांनी सुद्धा तुम्ही बुंदी पाडू शकता. बघा इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. बघा गोल गरगरीत छान अशी बुंदी पडते. फक्त ह्याने थोडासा जरा वेळ लागतो, कारण का मिश्रण का नाही कडेने बाहेर सांडण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंच मिश्रण टाकून बुंदी पाडून घ्यायचे. बघा इथे कशी बुंदी पडते. मला तर बुंदीच्या झाऱ्यापेक्षा ह्या झाऱ्याची बुंदी जास्त प्रमाणात आवडली, कारण गोल गरगरीत अशी बुंदी छान अशी पडत होती. फक्त थोडासा वेळ लागतो. पण तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे, बुंदी पाडत असताना गॅस हा सुरुवातीला फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम करून तर आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बाकीची सगळी बुंदी तळून घेत आहे. बघू शकता ह्या झाऱ्याची किती कमाल आहे. तर तुम्ही हा झारा वापरून सुद्धा बुंदी पाडू शकता. एकच काळजी घ्यायची आहे, जे बुंदीसाठी आपण पीठ मळलं का नाही ते मात्र परफेक्ट असावं, मग बुंदी तुमची कशीही पाडा सहजपणे पडली जाते. आता बघा पिवळ्या कलरची बुंदी सगळी पाडून झाल्यानंतर झाऱ्या हा स्वच्छ पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे, मगच आपल्याला कलरची बुंदी पाडायची आहे. तर बघा इथं हिरव्या रंगाची जी बुंदीचं बॅटर करून ठेवलं होतं का नाही, त्या इथं घालून मी चमच्याने फिरवलं आहे, तशी खाली मस्त अशी बुंदी आपली पडलेली आहे. आता ही हिरव्या कलरची सुद्धा बुंदीचा झारा आहे का नाही तो सुद्धा पुन्हा स्वच्छ धुवून पुसून घेत आहे, मगच आपल्याला पुन्हा लाल कलरची बुंदी पाडून घ्यायची आहे, नाहीतर बुंदीचा आपला कलर हा बदलला जातो. छान अशी बुंदी तळलेली आहे, तर बुंदी आपण काढून घेऊया. काही जण बघा बुंदीचे लाडू करायला जमत नाहीत म्हणून विकतचे घेतात, पण ते कसे केलेत आपल्याला माहीत असतं का हो, कुठलं तेल वापरलं ते सुद्धा माहीत नसतं. मग तुम्ही जर असं घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन जर हे बुंदीचे लाडू केलात तर अगदी तुमच्यासाठी शरीरासाठी एकदम उत्तम असं आहे, म्हणून शक्यतो करून घरी बनलेले पदार्थच खात चला. आता इथं तर मी फक्त अर्धा किलो बुंदीचे लाडू केलेले आहेत, पण माझी आई वगैरे ना पूर्वी 4-4, 5-5 किलो हे बुंदीचे लाडू करायचे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये. आणि पूर्वीचे लोक का नाही गोड पदार्थ जास्त प्रमाणात खात होते आणि ते आजारीसुद्धा नसायचे. आता हल्लीचे गोड पदार्थ खाणे जरा कमी झालेले आहे, आता वेगवेगळे आजार निघालेत त्याच्यामुळे. तर इथं आता बोलूसपर्यंत आपली सगळी बुंदी तयार झालेली आहे. इथं पिवळ्या कलरची ही बुंदी झालेली आहे, त्याचबरोबर इथे लाल कलरची आणि हिरव्या कलरची ती सुद्धा आपली बुंदी तयार झाली. तर ही सगळी आपली तयार केलेली बुंदी का नाही मिक्स करून घेणार आहोत. आपली बुंदी छान इथं झालेली आहे बघा, तेलकट वगैरे झालेली नाही, मस्तपैकी जास्त मऊ झालेली नाही किंवा जास्त कडक झालेली नाही. बुंदी जर जास्त कडक ठेवलात का नाही तर पाक जास्त करायला लागतो आणि बुंदीचे लाडू वळायला थोडासा त्रास होतो, त्याच्यामुळे मध्यमच आपल्याला बुंदी तळून घ्यायची. आता बुंदीचे लाडू करण्यासाठी आपल्याला करायचं आहे पाक. तर गॅसवरती टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये साखर घातली. तर 500 ग्रॅम आपलं बेसनचं पीठ होतं का नाही त्याच्यासाठी 500 ग्रॅमच इतकी साखर घातलेली आहे. आणि कपाचं प्रमाण सांगायला गेलं तर 2 कप इतकी साखर आणि 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला ह्यांचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे. पाक जर आपला परफेक्ट बरोबर झाला तर लाडू आपले कुठेच फसकत नाहीत. तर बघा पाक चेक करण्याची पद्धत, दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घेऊन हात चिटकतोय का बघायचं. अजिबात चिटकत नाही किंवा तार धरत नाही तर आपला पाक आलेला नाही असं समजायचं. तर बघू शकता आणखीन थोड्या वेळाने मी पाक चेक केला तर आपलं बॅटर हे बोटाच्या मध्ये चिटकलं जातं, म्हणजे एक तार बनली जाते. दुसरी पद्धत बघा, ताटामध्ये का नाही आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपला पाक घालून एक गोळी होते का बघायचं आहे. बघा इथं गोळी झालेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. मग आपला पाक आला आहे असं समजायचं, लगेच गॅस बंद करायचं. जर इथे तुमचा पाक हा पुढे गेला तर पाकाची साखर बनते आणि जेव्हा आपण बुंदीचे लाडू बनतो का नाही तेव्हा त्याच्यावरती साखर येते, त्याच्यामुळे पाक हा ह्या स्टेपला आला की लगेच गॅस बंद करायचा आहे. नंतर बघा 4 ते 5 वेलची थोडीशी साखर घालून मिक्सरला वाटून घेतली. आपल्याला शेवटी गॅस बंद केल्यानंतरच पाकामध्ये वेलची पावडर घालायची आहे, म्हणजे त्याचा सुगंध बराच वेळ असा राहतो.
नंतर ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला बुंदी. तर बुंदी सगळी एकदम घालायची नाही, अर्धी बुंदी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने. आणि मग बाकीची राहिलेली सगळी इथं बुंदी घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर पाक जास्त होण्याचे चान्सेस जरासुद्धा नाहीत, घाबरून जायचं नाही. जरासुद्धा पाक जर तुम्हाला जास्त झाला तर काय करायचं, छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक अर्धा ते 1 तास हे तुम्हाला असंच ठेवायचं आहे. जर तुमचा पाक जास्त झाला तर बुंदी छान असा पाक शोषून घेते, मग तुम्ही लाडू बांधू शकता. तर इथं बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मी फक्त एक 20 मिनटंच बाजूला ठेवलं होतं. 20 मिनटामध्येच बघा बुंदीने का नाही छान असा पाक शोषून घेतलेला आहे. अगोदर आपलं किती ओलसर अशी ही बुंदी दिसत होती आणि आता बघा किती सुटसुटीत अशी झालेली. तर हे लाडू छान चवदार तुपट किंवा तुपात केलेत असं वाटण्यासाठी काय करायचं आहे बघा, 2 ते 3 चमचे तडक्या पानमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मगज बी घालून ते घालून घ्यायचं आहे. काजू बदाम बारीक चिरलेले घातलेत आणि मनुके घातलेत. मी याच्यामध्ये काहीच ड्रायफ्रूट नाही घातले तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार कुठले आवडतात ते ड्रायफ्रूट घालू शकता. नंतर छान असे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच लाडू बांधायला घेणार आहोत. बुंदीने छान असा पाक शोषून घेतल्यामुळे लाडू सहज असे बांधायला येतात. बघू शकता इथे व्हिडिओमध्ये कुठेही बुंदी आपली सुटली जात नाही किंवा लाडू वळायला येत नाही असं होत नाही. छान असा लाडू बांधला जातो. आता लाडू बघा एक छोट्या आकारामध्येच बांधायचे आहेत. जर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या आकारामध्ये बांधलात तर मुलांनी खायला घेतलात तर तो संपत नाही त्यांना, मग तो खराब होतो म्हणजेच की नाश होतो. त्याच्यामुळे असे छोटे छोटेच लाडू बांधायचे. एक लाडू जर घेतला तर मुलाने तो संपवला पाहिजे, त्याच्यामुळे असे छोटेच लाडू बांधायचे. आता इथं बघा सगळे लाडू इथे करून घेतलेले आहेत. लाडूंना कलर बघितला का किती मस्त आलेला आहे. इथं बघा मी हे गरम असताना फटाफट सगळे लाडू बांधून घेतलेत, पण ह्याला हवा तसा आकार आलेला नाही. मग आपल्याला पुन्हा एकदा ह्याला हात फिरवून घ्यायचा आहे. ते म्हणजे कसं पुन्हा छान असे वळायचे आहेत, गोल गरगरीत छान असा आकार येतो. तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात येते का, लाडूला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. ह्याचं कारण आपण पाक व्यवस्थित केलेला होता, त्याच्यामुळे लाडू छान गोलगरीत असे झालेत. कुठेही सुटसुटीत किंवा बुंदी ह्याच्यातनं सुटून पडते असं झालेलं नाही. एकदम छानदार परफेक्ट अर्धा किलो प्रमाणामध्ये आज आपण हे बुंदीचे लाडू केलेत. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू करायला घेतलात तरीसुद्धा बिघडणार नाहीत, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर बघा आता आपले एकूण लाडू इथं झालेले आहेत. 36 ते 37 मध्यम आकाराचे लाडू होतात. तुम्ही वरून तर लाडू बघितलात, आता तुम्हाला एक लाडू मोडूनसुद्धा दाखवते. वाव, बघू शकता किती मस्त लाडू आपले झालेले आहेत. कुठेही कडक वगैरे झालेले नाही किंवा लाडूच्या वरती साखर तयार झालेली नाही किंवा बुंदी आपली सुटसुटीत अशी होत नाही. मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आजचे बुंदीचे लाडू जर आवडले, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही, केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील तुम्हाला असे छान व्हिडिओ पाहता येतील. अर्धा किलोचं प्रमाण वापरून का नाही हे आपले 1.5 किलो इतके लाडू झालेले आहेत. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात लाडू करायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊन करू शकता. ह्या वर्षी दिवाळीला नक्की हे बुंदीचे लाडू करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.